हरिओम. श्री स्वामी समर्थ. तुम्ही खूप संकटात आहात. स्वामींचा प्रभावशाली उपाय करा. स्वामी स्वतः येतील तुम्हाला संकटातून बाहेर काढायला. तर बघा, सगळ्यांना काही ना काही अडचण असतेच. काहींना व्यवसाय संबंधी अडचण असते, काहींना पैशांचे संकट येत असतात, काहींना आजारपण येतं. अशांना खूप दुःखाचा सामना करावा लागतो. तर या गोष्टीवर आपण एक स्वामींचा प्रभावशाली उपाय आपण बघणार आहोत. अगदी छोटासा उपाय आहे. हा उपाय तुम्ही केला तर स्वामी तुमच्या आयुष्यात येतील, स्वामी तुमच्या घरात येतील आणि तुमचे दुःख दूर करतील. स्वतः स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. व मार्ग सापडत नाहीये, तुम्हाला वाटत असेल की आता मी हरलोय, माझा आता कोणीच नाहीये, पण तसं नाहीये. स्वामी आई आपल्यासाठी आहेत. आपण उपाय कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतो. सकाळची वेळ असेल तर सकाळी करू शकता, नाहीतर सायंकाळी करा. खूप जणांना जॉबमुळे सकाळी जमत नाहीये, त्यांनी सायंकाळी करावी. एकच फिक्स करायचे आहे, सकाळी करायची किंवा सायंकाळी हा उपायासाठी तुम्हाला स्वामींचा एक मूर्ती लागेल. मूर्ती नसेल तर फोटो घ्यायचा आहे. तुम्हाला देव घराच्या समोर बसायचे आहे, धूपदीप लावायचा आहे. आपल्याला स्वामींची मानसपूजा करायची आहे, स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया, तुम्हाला तर माझे दुःख माहीतच आहे. आपली जी अडचण असेल ती स्वामींना सांगायची आहे. आपल्या एक जपाची माळ घ्यायची आहे. आपल्याला 11 माळी स्वामींचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्यांना 11 माळी शक्य नसेल त्यांनी 1 माळ केली तरी चालेल. स्वामींना मुजरा करायचा आहे, गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे व स्वामींची आरती करायची आहे. असे तुम्हाला तुमचे काम होईपर्यंत, तुमची अडचण संपत नाही तोपर्यंत करायचे आहे. स्वामी अशक्य शक्य करतील. स्वामी श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय करा. नक्की तुमच्यावर स्वामींची कृपा होईल. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.